पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेच्या परिसरातील हॉटेल उसंतवर लवकरच नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने संबंधित हॉटेल व्यावसायिकाला नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान समर्थ मंदिर हे बोगदा तसेच राधिका रोड परिसरातील गरिबांची घरे आणि टपऱ्यांवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर आता पोवई नाक्यावरील धनाडे हॉटेल व्यावसायिकाच्या अनधिकृत बांधकामावरही नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का, हा सवाल सातारकरांकडून उपस्थित केला जात आहे। गरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन धनाढ्य व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांवरही अशीच कठोर कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण सातारा शहराचे लक्ष लागले आहे। विशेष म्हणजे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या भूमिकेकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे। पोवई नाक्यावरील या कथित अनधिकृत बांधकामावर नगरपालिका प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। सातारा पोवई नाका आणि नगरपालिका प्रशासनाच्या कारवाईकडे सातारकरांचे लक्ष। अधिक माहितीसाठी पाहत रहा A1 महाराष्ट्र न्यूज।